ऑफिस इथं आम्ही मातांना लाईट बिल पेन्शन वाटप करण्यात येत आहे। तरी पण मी सरांच्या आणि मॅडमच्या ह्या नवीन वर्षाच्या शुभ पर्वावर आमच्या गोंदिया जिल्ह्याला हे पेन्शन लागू केली तर मी खूप खूप धन्यवाद करते आणि सरांना आणि मॅडमना खूप धन्यवाद करते। असं आमच्या सरांनी हे विधवा मातांसाठी कोणीच अशी योजना नव्हती आणली। आमच्या सरांनी आपले रात्र दिवस मेहनत करून विधवा मातांचा मान सन्मान केला। खूप गर्वाची गोष्ट आहे। सरांना आणि मॅडमना मी खूप खूप धन्यवाद करते। आजपर्यंत विधवा मातांना कोणीच विचारलं नाही की तुम्हाला कोण काय म्हणते, काही केलं तर छळ केलेला नाही। विधवा मातांना कोणीच विचारलं नाही की काकर जग तू वाकड्या नजरेनं पाहत होतं। सरांना आणि मॅडमना हे खूप परिश्रम करून विधवा मातांचा सन्मान करून हे योजना काढून दिलेली आहे। त्याला पहिली योजना आजीवन पेन्शन आणून दिलेली आहे, ते त्यांना टप्प्याटप्प्यानं मिळणार आहे। असं नाही म्हणायला पाहिजे विधवा मातांना की मला भेटलं ना तिला नाही भेटलं, असं नाही। जसा तिकडून दिलं तसं आमचे सर आम्हापर्यंत पोहोचवते, आम्ही त्या विधवा मातापर्यंत पोहोचवतो। तर मी आता सरांना आणि मॅडमना खूप खूप धन्यवाद करते। आता मी विधवा मातांना विचारते, आई तुम्हाला पेन्शन न मिळाली कसं वाटते? छान वाटते। हो का? हो। आमच्या सरांना आणि मॅडमना काय म्हणाल? आशीर्वाद द्या। हो का? अशी योजना तुम्हाला मिळाली पाहिजे की नाही मिळाल्या पाहिजे, अशीच योजना मिळाल्या पाहिजे आम्हाला। मग आमच्या सरांना धन्यवाद कराल की नाही कराल? नाही करू। धन्यवाद सर सगळ्यांना। धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम। धन्यवाद मॅडम। ताई तुम्हाला कसं वाटते का? चांगलं वाटते का? आमच्या सरांना अशी योजना काढला त्यांना कसं काय म्हणाल तुम्ही? धन्यवाद। आई तुम्हाला कसं वाटते? अशी योजना तुम्हाला कोणी आणून दिली होती का? नेता वगैरे कोणी? इथला दिवस झाले एवढे नेते आले, हे आता नाही तरी 50 वर्षाच्या वर जास्त वर्ष झालेले आहेत, असे कोणी योजना आणून दिला का तुम्हाला? नाही आणून दिला का? मग सरांना आणि मॅडमना धन्यवाद कराल का? काय कराल? काही तुम्हाला कसं वाटते का? छान वाटते। छान वाटते का? तुम्हाला मुलं वगैरे किती आहेत? मला 2 मुली आहेत। हो का? विधवा केव्हा झाल्या? मला 11 वर्ष झाले। हो हो। ताई तुम्हाला कसं वाटते? चांगलं वाटते। आमच्या महिला शक्तीमध्ये तुम्ही नाव दिलं तर कसं वाटत आहे? चांगलं वाटत आहे का? आई तुम्हाला कसं वाटते? चांगलं वाटत आहे। चांगलं वाटत आहे। मग कशी वाटली आमची महिला शक्ती? चांगली वाटत आहे। असंच यायला पाहिजे। सर्व समाज कार्य आहे, सर्वांचा कार्य आहे, एकाचा नाही आहे। असं नाही म्हणायला पाहिजे का तिला पैसे मिळतात मला नाही मिळत, असं म्हणायला नाही पाहिजे। सर्व एकत्र येऊन हा सहकार्य करून सर्वांना लाभ देण्यात येते आहे। सगळ्यांनाच मिळाले पाहिजे। तर मी सरांचा आणि मॅडमचा धन्यवाद करते। आई तुम्हाला कसं वाटते? चांगलं वाटते का? किती पैसे मिळाले तुम्हाला आता? हो का? पहिले आमच्या आधी पैसे मिळाले का? आमच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला पैसे वगैरे घेतला का? हो का? हे फॉर्म वगैरे भरला तेव्हा? हो का? आई तुम्हाला कसं वाटते? छान वाटते। अशी योजना पाहिजे होती कुठेतरी? नाही। हो का? आई तुम्हाला कसं वाटते? चांगलं वाटते। मी विधवा झाला तर किती वर्ष झाले? 2 वर्ष। मुलं वगैरे किती आहेत? एकच आहे का? काय करते मुलं? घरी पालन पोषण करते का तुम्ही? नाही केलं। आई तुम्ही किती वर्ष झाले मुलं विधवा झाल्या तर? 7 वर्ष झाली। मुला वगैरे किती आहेत? एकच आहे। ठीक आहे। तर मी सरांना आणि मॅडमना खूप खूप धन्यवाद करते। आमचे विधवा माता बहुत खूप खुश आहेत। ह्या नवीन वर्षाच्या शुभ पर्वावर आमच्या सरांनी आणि मॅडमना खूप खूप धन्यवाद करते। तसेच आमच्या नरेंद्र मोदींजींना हे योजना आम्हाला दिलीच नसती तर आज विधवा माता इथं येऊन उभ्या राहिल्याच नसत्या। आजपर्यंत विधवा माता तसंच आम्ही सर्व चूल आणि मूल हेच पाहत होतो। आज आम्हाला समोर बोलण्याचा एक संधी दिली, तशीच विधवा मातांना समोर येण्याचा एक मार्ग दिला। नाहीतर विधवा माता ह्या घरीच राहत होत्या आणि आम्ही राहत होतो। तर मी सरांचं आणि मॅडमचं खूप खूप धन्यवाद करते। तशीच नवीन वर्षाचं सरांना आणि मॅडमना खूप खूप धन्यवाद करते। हर हर महादेव, हर हर महादेव। महिला शक्ती जिंदाबाद, देश की पावर महिला शक्ती, देश की शान महिला शक्ती। राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जायसवाल सर जिंदाबाद, राष्ट्रीय अध्यक्ष अनिता मॅम जिंदाबाद, श्री भजनदास गुरुजी जिंदाबाद, श्री नरेंद्र मोदीजी जिंदाबाद, भांडारकर सर जिंदाबाद, लक्ष्मी मॅडम जिंदाबाद, सर्व अधिकाऱ्यांचा जिंदाबाद, जे विधवा माता। जय हिंद, जय भारत, जय महिला शक्ती।